या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोलले 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली. आज तारीख आहे 28. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण 7,20,000 कोटीचा 7,30,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी. वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो. आम्ही म्हणजे तो सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण काम 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी. आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले. राहिलेल्यामध्ये मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला लवकर सांगा, लोक पैसे भरायला वाट बघत बसले. आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा. केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग या लोकांनी काय केलं? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोलले 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा. महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे विचारायचं आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात? 3, 3.5, 4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात. ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत.
ही योजना बंद होणार.